तुम्ही कधी असा विचार केला आहे का की माता रेणुका तांदळाच्या स्वरूपात कशी प्रकट झाली? यामागील सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. देवी रेणूच्या जीवनात एक महत्त्वाचं वळण येते. तिने जमदग्नी ऋषीशी विवाह केला. जमदग्नी ऋषी हे शंकराचा अवतार मानले जाते. त्यांची साधना, ज्ञान आणि भक्ती यामुळे त्यांचा आश्रम पूर्णतः पवित्र व अलौकिक ठरला होता. जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका देवी हे अत्यंत धर्मपरायण होते. रेणुका माता रोज नदीवर जाऊन मातीच्या भांड्यात पाणी आणत असत, तेही कच्चा मातीच्या भांड्यात, फक्त त्यांच्या पवित्रतेच्या शक्तीने. एके दिवशी नदीवर गेल्यावर त्यांच्या मनात क्षणभर विचलन आले. त्यामुळे त्यांची तपशक्ती कमी झाली आणि पाणी आणण्याची दिव्य शक्ती नष्ट झाली. जेव्हा जमदग्नी ऋषी यांना हे समजले तेव्हा त्यांनी क्रोधाने आपल्या पुत्रांना आज्ञा दिली की रेणुकेचा वध करा. सर्व पुत्रांनी नकार दिला, पण परशुराम यांनी पित्याची आज्ञा पाळली आणि मातेचा वध केला. पुत्राच्या आज्ञापालनाने संतुष्ट होऊन जमदग्नी ऋषींनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. परशुरामाने लगेचच आपल्या मातेला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. जमदग्नी ऋषीकडे एक कामधेनू गाय होती, जी सर्व इच्छांची पूर्तता करणारी मानली जात होती. याच कामधेनूमुळे राजा सहस्त्रार्जुनाचा मोह निर्माण झाला. राजा त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण जमदग्नी ऋषीने त्या मोहाचा विरोध केला आणि गाय देण्यास नकार दिला. राज्याच्या लालसेमुळे सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. त्याने जमदग्नी ऋषीला ठार केले व कामधेनू गाय हिरावून नेली. हे पाहून जमदग्नी ऋषीचा पुत्र परशुराम संतप्त झाला. त्याने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली, कारण त्याचे कुटुंब व माता पवित्रतेसाठी प्राण आत्म्याच्या मुक्तीला पोहोचले होते. परशुरामाला पितृ अंत्यसंस्कारासाठी कोरी भूमी हवी होती. त्यामुळे त्याने आपल्या मातेला एका पारड्यात ठेवले. जमदग्नीतले पार्थिव दुसऱ्या पारड्यात ठेवले आणि भटकंती सुरू केली. हा प्रवास खूप कठीण होता. घनदाट जंगल, खोल खोऱ्या, अंधारलेले डोंगर आणि मार्गात आलेले प्राणी यांचा सामना त्याला करावा लागला. अखेर तो माहूरगडपर्यंत पोहोचला. येथे त्याला श्री दत्तात्रेय भेटले आणि कोरी भूमी दाखवून सांगितले की इथे पितृ अंत्यसंस्कार कर. हे स्थान पवित्र आहे. येथे तुम्ही सर्व विधी पूर्ण करा. परशुरामाने श्री दत्तात्रेयाच्या मार्गदर्शनाखाली कोरी भूमीवर जमदग्नीचे पार्थिव ठेवले. त्यानंतर त्याने पवित्र तीरने जमीन पोकळी केली आणि मातृतीर्थ तयार केले. या पाण्याने स्नान करून तो आपल्या पितृंवर अंतिम संस्कार करण्यासाठी तयार झाला. मातृतीर्थ तयार करताना परशुरामाने प्रत्येक तीर, प्रत्येक विहीर आणि प्रत्येक पाण्याचा प्रवाह यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा आणि पवित्रता मिसळली. त्याने जमदग्नीचा अंत्यसंस्कार पारंपरिक विधीप्रमाणे केला. मंत्रोच्चार, हवन आणि पवित्र पाण्याचे स्नान या संपूर्ण विधी दरम्यान माता रेणुका सती झाली. ती आपल्याला पृथ्वीवरून अलौकिक स्वरूपात गेलेली दिसत होती. परशुरामाच्या हृदयात मातृविरहाची तीव्र पीडा निर्माण झाली. त्याने खूप वेळ आत्मसंयम बाळगला, पण त्याचा हृदयाचा वेदना सहन करण्याचा एकमेव मार्ग होता माता रेणुका यांच्या स्मरणात डोळे मिटून ठेवणे. आकाशवाणीने परशुरामाला सांगितले, तुझी आई जमिनीतून वर येईल, पण फक्त डोळे मिटून तिला स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको. परंतु परशुरामाची उत्सुकता वाढली आणि त्याने डोळे उघडले. त्या क्षणी एका प्रकाशाच्या तेजात माता रेणुका तांदळाच्या स्वरूपात प्रकट झाली. तिचे मुख पवित्र व उजळलेले तांदळासारखे चमकत होते. हा दृश्य परशुरामासाठी अतिशय अद्भुत आणि भावनिक होता. माता रेणुकाच्या तांदळा स्वरूपातील मुखाने सर्व भक्तांचे मन आणि प्राणी, वनस्पती सर्वांवर आशीर्वाद दिला. ही घटना दर्शवते की भक्ती, श्रद्धा आणि मातृत्व यांचा संगम कसा पवित्र आणि शक्तिशाली असतो. माहूरगड येथे या दिव्य घटनेचे स्मरण म्हणून प्रतिकात्मक देवी रेणुका मातेची पूजा केली जाते. ही कथा आवडल्यास कमेंटमध्ये जय रेणुका माता लिहा आणि लाईक करा. नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.